पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईमध्ये आझाद मैदानात जरांगे पाटलांना 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली होती, पण जरांगे मैदानातून हटणार नाही यावर ते ठाम राहिले आणि पुन्हा 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। पाहूया। याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सरळ जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही। ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने जरांगे पाटलांसोबत मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत। पोलिसांनी 1 दिवसाची परवानगी दिली होती, पण आता आणखी 1 दिवसाची परवानगी वाढवून देण्यात आली आहे। तर बेमुदत उपोषणाची परवानगी द्या, मागण्या मान्य होईपर्यंत जागा सोडणार नाही असा निर्धार जरांगेंनी केलाय। तुम्ही 1 दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होणार, आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होणार। तर मग नाटकं कप खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची। सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणे। तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात। मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्याच्या चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील। जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातला निर्णय आहे, तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। 3000हून अधिक गाड्यांचा ताफा मुंबईमध्ये दाखल झालाय, त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली आहे। आझाद मैदानाचा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्येही मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी उसळली आहे, त्यामुळे आंदोलनावर तात्काळ मार्ग काढण्याचं आव्हान सरकारसमोर आहे। संविधानात बसणारा उपाय शोधावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले। आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे, आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जरांगे चाटत नाही। मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सरळ जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही। लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही आहे। लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात, आंदोलन त्याचा एक मार्ग असतो, त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही, कायदेशीर मार्ग काढावे लागतील, संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील। तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे। 1 महिन्याचं धान्य पुरेल एवढा रेशन घेऊन मराठे मुंबईत आलेत। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा निर्धार या सर्व मराठा आंदोलकांनी केलाय। 1 महिन्याचं राशन घेऊन आलेलो आम्ही इथंच राहणार आरक्षण मिळेपर्यंत। पुन्हा राशन मागणार मग आम्ही इथंच राहणार, आम्ही दुसऱ्या गाड्या मागणार, आम्ही आरक्षण राहत नाही। आम्ही 15 दिवसाचं साहित्य घेऊन आलो, आम्ही 25 लोक टेम्पोमध्ये आलो। कपडे दिवसात जवळपास 8-10 दिवसाचे कपडे, खाण्याची व्यवस्था, सगळं गॅसची टाकी, भट्टा, किराणा सामान टोटल भरून आणलं। मिरची मसाला टोटल सामान आम्ही 15 दिवस आम्ही 100% इथं मुद्दाम पार्किंग आम्ही तशा पद्धतीने केली। आझाद मैदानाच्या दारातच आम्हाला ठेवायचे, कंटिन्यू आम्ही इथंच राहणार 15 दिवस, हलणारच नाहीत। जरांगेंच्या आंदोलनावरून ठाकरेंची शिवसेना आणि मुख्यमंत्री आमने सामने आलेत। आंदोलनावरून राजकीय पोळी भाजू नका, नाहीतर तोंड भाजेल असा इशारा फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिलाय। आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, त्याच्यामुळे लाखो लोक जर रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाक दाखवून किंवा तुमची चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही।
तुम्ही जायला पाहिजे, मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे. आतापर्यंत अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना, गेलात अनेकदा, अनेक ठिकाणी गेलेलात आपण. मग मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसतायत, त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांच्या एक दिलासा द्यावा, आधार द्यावा, यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याने स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचंही नुकसान होणार नाही. उलट ते मोठे नेते होते. फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गूळ लावण्यात आला. आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे. काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे दोन समाज एकमेकासमोर आले पाहिजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे. काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी, त्यांचे प्रयत्न काय आहेत माझ्या लक्षात येत आहेत. पण त्यांना मी सांगतो, अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल. हे मला त्यांना सांगायचं आहे. शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपलं सोशल फॅब्रिक, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही डिवचलंय. आरक्षण देऊच असा शड्डू ठोकणारे गावी गेले, दर्शनासाठी घरोघरी फिरतायत असा टोला ठाकरेंनी लगावला. हे बघा, मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे आणि ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ती लोक कुठे राहतात? का गावी पडाले, का नुसती दर्शने घेत चाललेले आहेत? एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणार, नुसतं घरोघरी काय फिरतायत सगळीकडे. जे आरोप करतायत त्यांनी पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं. आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण, ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का? का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे? मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून, कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे. त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं. मुंबईत आलेल्या आंदोलकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे या गर्दीचा दबावही वेगळा आहे. अर्थात चर्चेतून मार्ग निघेल असं मुख्यमंत्र्यांना वाटतंय. संजय सरोदे, हिरा ढाकणे आणि कृष्णा सोनारवाडकरसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.